खरी भक्ती म्हणजे नेमके काय? स्वामी समर्थ महाराजांनी एका प्रसंगातून याबाबत बोध दिला आहे. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्ष होते. स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध, शिकवण, उपदेश करत असत. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला आहे. नेमके काय घडले पाहूया. एकदा स्वामी विश्राम करत असतात. बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी महाराज म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन, मन आणि धनानेही आपले समर्पण म्हणजे भक्ती. दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटाला बोलवतात. गोसावी थोडा विचार. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारिका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुँचे? स्वामींच्या प्रश्नांनी गोसावी विस्मित होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही. ती वेळ अजून आली नाही आहे असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो. स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्यांनी भक्ती मनापासून केलेली असते त्यांची कामना गुरु पूर्ण करतोच.